आज 26 डिसेंबर खोपोलीकरांसाठी एक काळा दिवस आणि काळजाचा ठोका चुकवणारी आज घटना घडलेली आहे. खोपोली शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्याकडे खऱ्या अर्थानं सामाजिक कार्याची एक लटक होती आणि खोपोली शहरात प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यात धावून जाणारे एक नेतृत्व म्हणून मंगेश काळोखे यांचं नाव घेतलं जायचं. नुकताच खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी मानसी मंगेश काळोखे या प्रभाग क्रमांक 2मधून विक्रमी मताने निवडून आल्यानंतर या ठिकाणी थोडासा काहीसा अंतर्गत वाद या ठिकाणी उफलून आला होता. परंतु या वादावरती पडदा टाकत त्या ठिकाणी शांतता कशी राहील अशा प्रकारे मंगेश काळोखे यांनी आपले समर्थक यांना रात्री त्या निकालाच्याच दिवशी तिरुपती दर्शनाला घेऊन येऊन त्या ठिकाणी शांतता राखण्याचा प्रयत्न केला. परंतु आज 26 डिसेंबर सकाळी मंगेश काळोखे आपल्या नेहमीप्रमाणे मुलींना जनता विद्यालयात खोपोली शहरातच ज्या ठिकाणी विद्यालय आहे त्या ठिकाणी सोडण्यासाठी नेहमीप्रमाणे गेले होते आणि तो परतीचा प्रवास करत असताना घराच्या काही अंतरावरतीच काही मारेकऱ्यांनी दबाव धरून बसले होते की त्यांच्या गाडीला पहिले या ठिकाणी या मार्गावरतीच आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी ठोकर मारली आणि ठोकर मारल्यानंतर त्यांना थोडंसं वेगळं वाटलं की आपल्या बाबतीत काहीतरी वेगळं घडतं आहे. म्हणून त्यांनी समोर पाहिलं तर ते मारेकरी त्यांच्या समोर आले, अज्ञात मारेकरी, आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावरती धावून जाण्याचा प्रयत्न केला आणि तशाच प्रकारे ते धावून आल्यानंतर मंगेश काळोखे यांनी तिथून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना पळत होते. परंतु मारेकरी आणि त्यांना कुठल्याही प्रकारची तशी मुभा दिली नाही आणि काही अंतरावरती गाठून पुढचा एक चौक आहे विहारी चौक, त्या चौकातच गाठून त्यांच्यावरती धारदार शस्त्रांनी त्यांच्यावरती सपासप वार केले आणि त्यांना जागीच त्या ठिकाणी प्राणमुक्त करण्याचे त्यांनी त्या ठिकाणी यशस्वी झाले. त्याच्यामुळे खोपोली शहरामध्ये संपूर्ण खोपोली शहरात या घटनेमुळे अतिशय दुःखाचं सावट आहे, शोककळा पसरलेली आहे. खोपोली शहरात अशी घटना पहिल्यांदाच घडते आहे आणि मग या घटनेनंतर अशी प्रतिक्रिया उमटते की बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना होतात त्याच या खोपोलीत घडू लागल्यात की काय, अशा प्रत्येकाच्या मनामध्ये भयावह वातावरण आहे. खोपोली शहरामध्ये मंगेश काळोखे यांचं नाव होतंच, परंतु खोपोली शहरात पुरतच न राहता तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, कानाकोपऱ्यात त्यांचा मित्रपरिवार आहे आणि एक चांगला सुस्वभावी आणि शांत असा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आज खोपोली शहरात ही घटना घडल्यानंतर प्रत्येकाला एक दुःखाचं सोडा आणि अतिशय निंदनीय घटना असल्याची प्रत्येक सामाजिक कार्य असतील, व्यापारी संघटना असेल, त्याचबरोबर राजकीय पक्षाचे सगळेच कार्यकर्त्यांनी अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी या घटनेचा निषेध केला आहे आणि आज त्यांच्याप्रती असणारं प्रेम खोपोली शहरामध्ये दिसून आलं आहे. कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही तरीसुद्धा या खोपोली शहरामध्ये संपूर्ण व्यापारी संघटना असतील, दुकानदार असतील यांनी बंद पाडल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे आणि आपण ज्या ठिकाणी आहोत तो या ठिकाणी ही सुरुवात या स्पॉटवरूनच ही घटना घडली. या ठिकाणीच त्यांच्या गाडीला ठोकर मारली आणि इथूनच त्यांनी जीव वाचवण्यासाठी पुढे पळ काढला. पुढचा चौक आहे त्या चौकामध्ये त्यांनी मारेकऱ्यांनी त्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावरती धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना त्या ठिकाणी प्राणमुक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे खोपोली शहरात अशी घटना घडू नये. त्याच्यामुळे जे काही गुन्हेगार असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वच खोपोलीकर आणि सर्व राजकीय पक्षाची मंडळी खोपोली पोलीस ठाण्यात पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी या घटनेचा तपास जलद गतीने व्हावा म्हणून खोपोली कॉन्स्टेबल त्यासह ॲडिशनल SP आणि अन्य अधिकारी खोपोलीत दाखल झालेले आहेत आणि लवकरात लवकर या घटनेचा छडा लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र खोपोली शहरातील नागरिक असतील, त्यांचे गावकरी असतील, त्यांचे नातेवाईक असतील काळोख्यांचे, या काळोख्यांचा मृतदेह अद्यापपर्यंत ताब्यात घेतला नाही. जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असाच काहीसा पवित्र घेतल्यामुळे खोपोली शहरात वातावरण सध्या तंग आहे आणि या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.